चंद्रपूर महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षात तीव्र नाराजी, संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे। तब्बल 32 पैकी 26 नगरसेवकांनी गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनाच सभागृह नेता म्हणून नियुक्त करण्याची एकमुखी मागणी केली होती। या संदर्भात अधिकृत निवेदन महापौरांकडे सादर करण्यात आले होते। गटनेताच सभागृह नेता असतो हीच सर्व महापालिकांमध्ये भाजपची स्पष्ट परंपरा आणि संघटनात्मक पद्धत राहिली आहे। मात्र या परंपरेला पूर्णपणे बगल देत महापौर संगीता खांडेकर यांनी बहुसंख्य नगरसेवकांच्या ठाम भूमिकेला न जुमानता जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केली। भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुभाष कासनगोटवार यांनी नाराजी व्यक्त केली। या निर्णयामुळे पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून याचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर आगामी राजकीय समीकरणांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या 26 नगरसेवकांनी सही करून महापौरांना निवेदन दिलं। त्यामध्ये असं सांगितलं की जो गटनेता आहे चंद्रशेखर शेट्टी यांना सभागृहाचा नेता करायचं म्हणून। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महानगरपालिका निवडून आल्या, अकोला असो, अमरावती असो, ज्या कोणत्या, त्या प्रत्येक ठिकाणी गटनेता हा सभागृह नेता झालेला आहे। आम्ही अशा पद्धतीचं पत्र दिलं, पण आज आमसभेमध्ये महापौरांनी आम्ही दिलेलं नाव न सुचवता दुसरं नाव सुचवलं। आमच्या सभागृह नेत्याच्या नावाची महापौरांनी चोरी केली आणि बेईमानी सुद्धा केली। जेव्हा की पक्षाचं ठरलं होतं की शेखर शेट्टी यांना सभागृह नेता करायचं म्हणून, हेतू पुरस्पर आम्हाला अंधारात ठेवून आज महापौरांनी अजेंड्यावर विषय नसताना सुद्धा सभागृह नेता हे नाव दुसरं गेलंय असं आमचं म्हणणं आहे।